पंढरपूर पासून फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर कोर्टी रोड सिंहगड कॉलेज समोर नर्सिंग कॉलेज शेजारी इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय श्री लक्ष्मीनगरचा भव्य ओपन प्लॉटचा प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये शांत व निसर्गरम्य वातावरण, संपूर्ण प्रकल्पाभोवती तारेचे कंपाऊंड, अंतर्गत रस्ते आणि स्ट्रीट लाईटची सोय, गार्डन व लहान मुलांसाठी खेळणी, वृद्धांसाठी पाकडे, प्लांटेशन, प्लॉट डिमार्केशन। वेगाने विकसित होणाऱ्या या परिसरात आजच आपला प्लॉट बुक करा। संपर्क 8788 151739 9923 791372। घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। या ठिकाणी ज्यांनी शब्द खरा करून दाखवला ते महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून भगवी शाल देऊन त्या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे। म्हणून तर आपण मुख्यमंत्री महोदयांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे। हा दोघांनी गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा आरक्षणाचं घोंगडं भिजत पडलं होतं। सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी पुनर्विचार याचिका दाखल असताना राज्य पातळीवरही हे टिकणारं आरक्षण देण्याकरता सरकार प्रयत्न करत होतं। अखेर मनोज जरांगे पाटलांच्या लढ्याला मोठं यश मिळालंय। मध्यरात्री तब्बल 3 तास चर्चा झाल्यानंतर सरकारने मनोज जरांगेंच्या सर्व मागण्यांचे सुधारित अध्यादेश जारी करून त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत। आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलनस्थळी जाऊन मनोज जरांगे पाटील यांच्या हाती शासनाने काढलेल्या GRची प्रत सोपवली। यावेळी मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानत शाल व तलवार देऊन एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला। यावेळी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यात तितक्याच ताकदीने साथ दिलेल्या मराठा समाज बांधवांचा आनंद ओसंडून वाहत होता। यावेळी बोलताना पहा काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवराय, जय जिजाऊ। सगळ्यांना आज सकल मराठा समाजाच्या एकजुटीचा आणि मराठा समाजासाठी न्याय मागण्यासाठी संघर्ष ज्यांनी केला त्या मराठा संघर्ष नेता मनोज जरांगे पाटील यांचे मी अभिनंदन करतो। आणि मनोज जरांगे पाटील यांना व्यासपीठावर आपण मुख्यमंत्री म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगतोय। सगळ्या देशाचं नाही तर जगाचं लक्ष या आपल्या सकल मराठा समाजाच्या आंदोलनाकडे लागलं होतं। आपली एकजूट आपण कायम ठेवली आणि अतिशय संयमपणे शिस्तीने हे आंदोलन आपण मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली केलं। कुठेही या आंदोलनाला गालबोट न लावता एवढं लाखोंचं आंदोलन आपण यशस्वी केलं, त्याबद्दल देखील मी
इतर आपल्या आंदोलनाचा त्रास इतर कुणालाही होऊ नये याची काळजी सुरुवातीपासून मनोज जरांगे पाटील यांनी आपण सगळ्यांनी घेतली, त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो. आताही बघितलं मी की मनोज जरांगे पाटील यांचं आपल्यावर असलेलं प्रेम आणि तुमचं त्यांच्यावर असलेलं प्रेम या ठिकाणी पाहायला मिळालं. कारण त्यांनी देखील प्रत्येक सभेमध्ये शिस्तीचा बडगा दाखवला. कारण शेवटी मराठा समाज हा आपला न्याय हक्क मागताना इतर कुणालाही त्याचा त्रास होऊ नये याची देखील काळजी आपण घेतली. त्याबद्दल देखील मी मुख्यमंत्री म्हणून आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. बांधवांनो आणि भगिनींनो, मी देखील एक शेतकरी कुटुंबातला शेतकऱ्याचा मुलगा आहे. मलाही गोर गरीब मराठा समाजाच्या दुःख आणि वेदना याची कल्पना आहे. आणि म्हणून मी जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती आणि ती शपथ पूर्ण करण्याचं काम हा एकनाथ शिंदे करतोय. दिलेला शब्द पाळणं हीच माझी कार्यपद्धती आहे. आज मनोज दादा, आज आमच्या गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांची जयंती पण आहे. दिघे साहेबांची आणि बाळासाहेबांची जयंती 23 तारखेला झाली. या दोन्ही माझ्या आदरणीय गुरुवर्यांचा देखील आशीर्वाद आणि या सकल मराठा समाजाच्या शुभेच्छा देखील पाठीशी आहे. आणि म्हणून मी आपल्याला इथे जमलेल्या सगळ्या तमाम सकल मराठा बांधव भगिनींचं मनापासून स्वागत करतो, मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे हा ऐतिहासिक क्षण आहे. आणि मी मुद्दाम आठवण करतो, स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या कर्मभूमीमध्ये आजचा हा आपला ऐतिहासिक सोहळा साजरा होतोय. त्यांनी देखील बलिदान दिलंय, त्यांनाही वंदन करतो. आणि आज आमचं हे सरकार म्हणजे तुमचं सरकार, मनोज दादा, हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, कामगारांचं, माता भगिनींचं, गोर गरिबांचं सरकार आहे. आम्ही कधीही मतासाठी नाही तर हितासाठी निर्णय घेतलेले आहे. सर्वसामान्यांना न्याय देणारे निर्णय आतापर्यंत आपल्या सरकारने घेतले आहेत. आणि म्हणून त्या ह्याच्यामध्ये आज या मराठा समाजाचा जो संघर्ष आहे, मराठा समाजाने अनेक लोकांना मोठं केलं, अनेक लोकांना नेते केलं, मोठी मोठी पद मराठा समाजामुळे मिळाली. परंतु मराठा समाजाला न्याय देत असताना जेव्हा जेव्हा संधी आली तेव्हा संधी द्यायला पाहिजे होती. परंतु आजचा दिवस हा आनंदाचा दिवस आहे. आजचा दिवस
तुमच्या विजयाचा दिवस आहे. तुम्ही गुलाल उधळण्याचा दिवस आहे. मला मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं की आम्ही दिलेले सगळे प्रश्न, निवेदन, मागण्या आपण या ठिकाणी पूर्ण केल्या, पण तुम्हाला इकडे आलं पाहिजे. मी आपल्या प्रेमापोटी या ठिकाणी आज आलो आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मी मनापासून खूप खूप धन्यवाद देतो. खाली खाली बसा, तिथे खाली बसा, खाली बसा. आणि आज मनोज दादांनी सर्व या ठिकाणी आपल्या भाषणामध्ये सांगितलेलं, कुणबी नोंदी मराठवाड्यामध्ये कधी दिल्या जात नव्हत्या, परंतु लाखो कुणबी नोंदी आता सापडू लागल्या. तेच अधिकारी होईल, परंतु सरकारची मानसिकता, इच्छाशक्ती ही देण्याची आहे. आपलं सरकार देणार आहे, घेणार नाही. आणि म्हणून आज जे निवेदन आपण दिलं, मगाशी मनोज दादांनी म्हटलं की गावागावात देखील मराठा आणि ओबीसी एकत्र नांदतो, एकत्र काम करतो. त्यांनी यापूर्वी सांगितलं आम्हाला कुणाचाही हक्क घ्यायचा नाही, पण आमच्या हक्काचं आम्हाला मिळालं पाहिजे. आणि सरकारने तेच केलं की एक सर्वसामान्य माणूस, त्याला कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही, अशा मनोज दादाच्या मागे आपण उभे राहिलात. आणि सर्वसामान्य माणूस जेव्हा एखाद्या समाजाचं, आंदोलनाचं नेतृत्व करतो, त्यावेळेस मात्र त्या आंदोलनाला एक वेगळेपण असतं, माणूस आहे. आणि म्हणून सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम आपल्या सरकारने या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून यामध्ये मी सर्व वाचत नाही, परंतु जे निर्णय आज घेतलेले आहेत, कुणबी समाजाचे प्रमाणपत्र देण्याचं, संदीप शिंदे, जस्टिस संदीप शिंदे समितीला मुदतवाढ देण्याचं, त्याचबरोबर कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी शिबिरं आपण लावलेली आहे. सगळे सोयरे या बाबतीमध्ये अधिसूचना आपण काढलेली आहे. त्याचबरोबर वंशावळ जुळवणीसाठी आपण समिती नेमली आहे. इतर आपल्याला जोपर्यंत क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून, मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून मराठा समाजाला इतर म्हणजे कुणबी नोंदी सोडून, कुणबी प्रमाणपत्र सोडून इतर लोकांना आरक्षण टिकणार, कायद्याच्या चौकटीत बसणार, ओबीसी इतर समाजावर अन्याय न करता देणार, ही जी आपली मागणी, ती या ठिकाणी की तेच आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला ओबीसीचे अधिकार, ओबीसीच्या सवलती दिल्या जातील. आणि म्हणून मी 1 मराठा लाख मराठा जो आहे तो आमच्यासाठी फार महत्वाचा आहे. आणि म्हणून तुम्ही अतिशय संयमपणे या ठिकाणी आंदोलन केलं आणि त्यासाठी ज्या ज्या मागण्या आहेत, सारथी असेल, इतर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल, या सर्वांना न्याय देण्याचं काम आपण या ठिकाणी करू. आणि मगाशी आपण सांगितलं की जे आंदोलनामध्ये मृत्युमुखी पडले त्यांना देखील कुटुंबाला वाऱ्यावर आपण सोडणार नाही. त्यांना देखील नोकऱ्या देण्याच्या बाबतीमध्ये त्यांना मोबदला, नुकसान भरपाई जी आपली सरकारचं कर्तव्य म्हणून आपण जे 80 लोकांना 10 लाख रुपयाप्रमाणे आपण त्यांनाही मदत दिली, नोकऱ्याही देणार आहोत. मला वाटतं यामध्ये जे आपण सांगितलं
सरकार हा तुमचं सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि म्हणून या सरकारने जे घेतलेले निर्णय आहेत, गुन्हे मागे घेण्याचे असतील, इतर जे काही असतील ते पूर्णपणे त्याची अंमलबजावणी सरकार करेल हा शब्द या ठिकाणी मी देतो। आणि पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांचं अभिनंदन करतो। अतिशय शिस्तीने आपण हे आंदोलन पूर्ण केलं आणि म्हणून यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला न्याय देताना इतर कुठल्याही समाजावर, ओबीसी समाज असेल, इतर समाज असेल, गुन्हा गोविंदाने या ठिकाणी नांदेल आणि त्यांना देखील आपण आज मराठा समाजाला आरक्षण देताना हा सर्व निर्णय जो घेतला हा निर्णय आपण कायम ठेवूया। आपल्याला एवढीच विनंती आहे, परतीचा प्रवास अतिशय आपण सावकाश करावा, सुतारी काही कुणालाही यामध्ये हे आंदोलन फार मोठं, हे आंदोलन आणि ह्या मागण्या आपल्याला देतात यामध्ये पूर्ण गंभीर आहे। आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार या मंत्रिमंडळाची चर्चा करून आपण हा सगळ्या अरे सरकार म्हणून आपण सगळे तुमच्या पाठीशी आहोत एवढंच या प्रसंगी सांगतो आणि हा एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळतो आणि तो आज या ठिकाणी सांगून दाखवला। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय शिवराय।